पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वप्रथम धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं, हा व्हिडिओ लाईक करणाऱ्यांचं, बघणाऱ्यांचं सर्वांचंच सहर्ष स्वागत आणि सर्वांना मी धनंजय लोणारकर महानुभाव बुलढाणा येथून दंडवत प्रणाम करतो। आपल्या धर्मगप्पा यूट्यूबद्वारे आपण अनेक उपक्रम राबवले, उपक्रम या अर्थाने म्हणतो अनेक सदर राबवले। त्यात स्थानदर्शन असेल, प्रवचन असेल, ओटी उपहार असेल, आरती असेल, स्मृतिस्थळ निरूपण असेल, नवरात्र निरूपण असेल, असे अनेक, आणि लीळाचिंतन असेल, त्यानंतर अनेक थोर मोठ्या अधिकरणांच्या मुलाखतीही आपण पाहिल्या। आणि अनेकांशी जेव्हा संपर्क आला, बोलणं झालं, त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आलेली जी माझ्या आहे ती अशी आहे की सर्वसामान्य जो उपदेशी आहे, जो नामधारक आहे, तो 99% 90% सर्व विधी आचरतो, पण काहीसा वेळेच्या अभावी, इच्छेच्या अभावी थोडासा वाचनाकडे कल कमी आहे। वाचणारे वाचतात, अभ्यास करणारेही करतात, पण थोडासा कल कमी आहे। आणि आज सोशल मीडियाच्या या जगामध्ये अनेक पोथ्या, अनेक लीळाचरित्रांचे घोक गुगल मीट, यूट्यूबला सुरूच आहे। परंतु या सर्व याच्यात सर्वसामान्य उपदेशी माणसाला लीळाचरित्र लक्षात राहावा याच्यासाठी महत्प्रयास करायला लागतात। त्याचं कारण असं मी सांगेन तर कुठेतरी सातत्याचा अभाव आणि सातत्याबरोबर थोडासा इच्छेचा अभाव, त्यामुळे। आणि मग माझ्या आपल्या या यूट्यूबलाही मी लीळा चिंतन, लीळा मंथन असं टाकलेलं आहे। पण माझ्या असं लक्षात आलं की आपण महत्त्वपूर्ण गोष्ट आहे लीळाचरित्र, लीळा स्मरण करताना लीळा आठवायच्या, स्थानवंदन करताना लीळा आठवायच्या, प्रसाद वंदनाला लीळा आठवायचा, परमेश्वराच्या साधकाची भेट घेताना लीळा आठवायच्या, प्रत्येक गोष्टीत लीळा चिंतन, लीळा। स्वामींचं सौंदर्य, स्वामींची श्रीमूर्तीची जी आकर्षून घेण्याची शक्ती आहे ती कलियुगात कुणाकडेच नाही, असं स्वामींनी सांगितलेलं आहे। आणि मग जेव्हा स्वामी प्रत्यक्ष सुंदरतेचं मूर्तिमंत उदाहरण असताना स्वामींकडे बघितल्यानंतर सर्वस्व हरवणारी भक्त आपल्याला लीळाचरित्रात दिसतात। स्वामींच्या श्रीमूर्तीचं अवलोकन केल्यानंतर, स्वामींची श्रीमूर्ती बघितल्यानंतर तिच्या वेधाने इतके आकर्षित होणारे चरित्रात दिसतात की वेळेचं, काळाचं, जगाचं कशाचंही भान न राहता सरळ स्वामींकडे येणं आणि स्वामींच्या जवळ स्वामींना दंडवत करणं याचा वेध लागलेली भक्तमंडळी आपल्याला दिसतात। मग या सुंदर असणाऱ्या नयनांना आकर्षून घेणारी मूर्ती असताना जर प्रत्यक्ष परमेश्वर बोलत असतील, निरूपण करत असतील, कुठे काही ऐकायच्या त्यावेळेस ते ऐकल्यानंतर ते खरं अथवा खोटं, अरे सुंदर स्वामी निरूपण करत असताना स्वामींचे शब्द, स्वामींच्या श्रीमुखातली वाणी ही कानांनाही मधुर करतायत। आणि एक लक्षात घ्या, म्हणू शकतो बऱ्याच वेळा अनेक जण प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नांना कधीकधी सेंडाही नसतो आणि बुडूकही नसतं। कधीकधी असं होतं, सांगणारा वेगळ्या उद्देशाने सांगतो, वेगळी गोष्टी सांगतो आणि समजणारा काहीतरी वेगळंच समजत असतो। मला अनेक जण प्रश्न विचारतात आणि कोण कशासाठी फोन करेल, कधी फोन करेल याची काही शाश्वती नाही। नुकतंच नवीन वर्ष सुरुवात झाली, एकाचे मी देवपूजेत असल्या कारणाने 4 मिस कॉल आलेले होते। मला वाटलं काही महत्त्वपूर्ण असेल, मी सगळं पूजावसर आटोपल्यानंतर फोन केला, दंडवत बाबा। संवाद खूप
मला हसू पण आलं आणि कीव पण वाटली. हसू का आलं तेही कळेल तुम्हाला आणि कीव का वाटली तेही कळेल. दंडवत बाबा, दंडवत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना म्हटलं तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरभराटीचं, सुखसमृद्धीचं, धनवृद्धीचं नवीन वर्ष जावो. ते म्हणले बाबा हो. पण बाबा मला एक सांगा, मला सांगितलं बाबा रे मी ज्योतिषकार नाही, त्यातलं मला कळत नाही. मी देवाला प्रार्थना करणं, शुभेच्छा देणं, सदिच्छा देणं एवढंच माझ्यात हातात आहे. तो म्हटला ते ठीक आहे, पण तुम्ही बाबा आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. नाही म्हटलं नाही, मला त्यातलं नाही कळत. नाही कळत म्हणलं नाही, मग काय कामाचे बाबा म्हणे. मला हसूच आवरलं नाही. मी म्हणलं हेही खरं आहे, जर ज्योतिष सांगता येत नाही तर तुम्ही काय कामाचे बाबा. किंवा माझं नवीन वर्ष कसं जाणार याबद्दल माहिती नसेल, तुमचं बाबा पण काय कामाचं. हा कुठेतरी त्याचा सांगण्याचा भाव होता. आणि शेवटी मी म्हणलं माफ कर भाऊ, कुठेतरी चुकलं माझं बाबा होऊन, मला काही सांगता येत नाही. आणि फोन डिस्कनेक्ट झाला. आता या प्रश्नांना काय उत्तर आणि कसं उत्तर द्यायचं, म्हणजे हे प्रासंगिक प्रश्न आहे का. प्रासंगिक आहे, पण त्याला अपेक्षित कदाचित मी सांगितलं असतं, कारण त्याच्या बोलण्यावरून एकंदरीत जाणवलं. मी सांगितलं असतं तुझ्या असं असं चांगलं चांगलं होणार आहे. नसं झालं पुन्हा फोन केला असता, बाबा तुम्ही तर असं सांगितलं होतं ना, असं का झालं. आपण शुभेच्छा, सदिच्छा, चांगलं जाईल असं म्हणू शकतो, पण नेमकं अविरतपणे सतत सदैव नेहमी चालू राहणार आहे. स्वामींनी महादायसांच्या प्रश्नाचं उत्तर सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने लीळाचरित्राची सुरुवात झाली. अनेक वेळा नुकताच 8 मार्चला जागतिक महिला दिन संपन्न झालेला आहे. अनेकांनी अनेक संदर्भातल्या वेगवेगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि शुभेच्छा देत असताना अनेकांनी स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे प्रॉब्लेम, येणाऱ्या अडचणी, अशा अनेक विषयांवरती अनेक लेख, प्रवचनं, व्याख्यानं पार पडलेले आहेत संपूर्ण जगभरामध्ये. आणि ते होत असतात नेहमी. अनेक जण महिला स्वातंत्र्यावरती सदैव बोलत राहतात. पण मनुष्याची वृत्ती स्वार्थी असल्या कारणाने, जीवाची वृत्ती स्वार्थी असल्या कारणाने महिलांचे प्रश्न आजपर्यंत हवे तसे सुटलेले नाही. आणि मग त्या स्त्री स्वातंत्र्याचे अनेक जण आपापल्या परीने, आपापल्या स्वार्थाने, आपापल्या सोयीने अर्थ लावतात. तो भाग वेगळा. पण स्त्रियांना ज्ञानाचं स्वातंत्र्य, शंका प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हे आमच्या सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी दिलेलं आहे. त्या अगोदरही यासाठी प्रयत्न झाले, त्यानंतरही यासाठी प्रयत्न झालेले आहेत. पण स्त्रियांचे प्रश्न जागेवरतीच आहेत. मी तर नेहमी म्हणत असतो, जे स्त्री स्वातंत्र्यावरती गप्पा मारणारे आहेत ना, व्याख्यानं देणारे आहेत, त्यांनी आपापल्या आया बहिणींना, मुलींना, आपल्या अधीन असणाऱ्या, अधीन या अर्थाने म्हणतोय की एकमेकाच्या अधीन राहून संसार जग चालत असतं, तर त्यांनी जर स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, अनावश्यक बंधनं लादली नाही, तर खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य घडेल. आणि महानुभाव पंथाचं स्त्रियांबद्दलचं योगदान तर जगजाहीर मराठी साहित्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्व प्रचलित आहेत. स्वामींच्या या संदर्भातल्या अनेक लीळा आहे. जसं लीळाचरित्राचं लिखाण, संकलन हे पंडित माहिमभट्टांनी केलेलं असलं, तर त्याची सुरुवात महादैसांच्या प्रश्नापासून झालेली आहे. मराठीला आद्य कवयित्री महदंबा म्हणजे महादैसा आहे. अनेक जे काय आपले महानुभाव पंथात प्रमुख 13 आमणाय आचार्य आहेत, त्यांच्या मूळ पुरुष किंवा मूळ स्त्री म्हणजे त्यांचा उगम जो आहे त्या स्त्रियांपासून झालेला, असे अनेक दाखले उदाहरणं देता येईल. आणि स्त्रियांचे जे आजही ज्वलंत जिवंत प्रश्न आहे त्यावरती स्वामींच्या अनेक लीळा आहेत. मग ते मासिक पाळीचा असो, स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याचा असो, अथवा स्त्रियांना बंधनं, विनाकारणची बंधनं लादण्याचा असो, यावरती स्वामींच्या आपल्या या लीळाचरित्रामध्ये, महानुभाव साहित्यामध्ये अनेक उदाहरणं सापडतात. तर असो, स्वामींनी श्रीचक्रपाणी प्रभूंचेच अवतार स्वामी होते. द्वारकेशी
आता जी द्वारका आहे हिच्याशी तसा बघायला गेला तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज तिथं राहिले अथवा लीळा क्रीडा केल्या असं काहीही नाही आहे. ही नंतर बसवलेली द्वारका आहे. परंतु श्रीकृष्णाची द्वारका असल्या कारणाने अनेक मठ मंदिरं, खूप सारे देवालय तयार झालेले होते. आणि या द्वारकेला एकदा तरी जायला हवं. हिंदू धर्मामध्ये द्वारकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. द्वारकेला जायला हवं अशी श्रद्धा. याचा पुरावा काय तर तेव्हा लीळाचरित्रात आपल्याला द्वारकेला पव्हा निघाल्याची, पव्हा म्हणजे पदयात्रेकरू असे गेल्याच्या अनेक उदाहरणं आहे. त्यातलं श्री चक्रपाणी महाराजांचं असेल किंवा महाराज जेव्हा द्वारकेला जातात ते असेल. काळ 900चा. द्वारकेला अनन्यसाधारण महत्त्व संपूर्ण भारतभरातून. आता महाराष्ट्र ते द्वारका नेमकं मला सांगता येणार नाही किती किलोमीटर, पण कदाचित 1000 किलोमीटर तरी किंवा 500 ते 1000 दरम्यान किलोमीटर तरी द्वारका आहे. आजही खूप जण जात आहेत. आणि त्या काळी द्वारकेला जाणं किंवा चारीधामाला जाणं, वाराणसीला जाणं खूप जिकरीचं काम. कारण रस्ता चांगला नसणार, साधनं वाहतुकीचे काही नव्हते. एकच साधन दरकोज दरमुक्काम करत करत द्वारकेला जाणं. आणि त्याला कारणही तसं होतं. कुठेतरी देवता भक्तीमुळे, परमेश्वराचं नाव घेऊन का होईना तिथे देवता भक्ती होत असल्यामुळे अनेकांची संकट दूर होणे, अनेकांना सुखसंपत्ती प्राप्त होणे, अनेकांच्या यातना दूर होणं, अशा अनेक कारणांनी लोकांची गर्दी तिथं यायची. आणि येणं स्वाभाविकच होतं. कदाचित परमेश्वराचा जरी संबंध नसला तरी परमेश्वराच्या नावावरती ते शहर बसलेलं असल्या कारणाने तिथे अनेक देवी देवतांचे अधिष्ठान तीर्थक्षेत्र निर्माण झालेले असल्या कारणाने तिथं भक्ती श्रद्धापूर्वक काय अर्पण केल्याने संकट परिहार होणं हे स्वाभाविकच आहे. आणि द्वारका अर्थात वज्रा म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचा मला वाटतं गुरु महाराष्ट्राच्या राजाचे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्राबद्दल विशेष आकर्षण होतं. योगायोगाने महाराष्ट्रीयन या फलटणच्या भक्तांची त्यांची भेट झाली. आता भेट झाल्यानंतर महाराष्ट्रातले आपले आपुलकी आपोआप वाढत असती. आणि त्यामुळे भेट झाल्यानंतर त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची विद्वत्ता आणि त्यांचं सांगण्याची हातोटी ते सगळं बघितल्यानंतर हे जे महाजन होते ते आकर्षित झाले. आपल्या फलटणला एखादे असे विद्वान आपल्या गावाला, आपल्या प्रदेशामध्ये असावेत, लोकांना वेदाचं ज्ञान देणारे असावेत अशी त्यांना इच्छा निर्माण झाली. आणि मग त्यांनी राजनायकांना विनंती केली की आपण आमच्यासोबत फलटणला चलावं. आमच्या गावामध्ये तुमच्यासारखे प्रकांड पंडित असे विद्वान कोणी नाही आहे. वेदांचं ज्ञान, पुराणांचं ज्ञान, सर्व यथातथ्य ज्ञान असणारा कोणीही विद्वान आमच्या परिसरातच नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर आमच्या गावाला आलात, आमचा परिसर विद्वान होईल. आमच्या परिसरातली भोळी भाबडी जी जनता आहे त्यांना ज्ञानामृत प्यायला मिळेल. त्यांच्या भक्तीची खऱ्या अर्थाने चीज होईल, कदर होईल. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी चलावं. अर्थातच राजनायकांनी नकार दिलेला आहे. मी येऊ शकत नाही असं सांगितलेलं आहे. परंतु एक 2, 4, 8 दिवस, काही दिवस जातात. ते रोज विद्वान, ते महाजन रोज यांचं ऐकतायत. आणि ऐकत असताना रोज त्यांना प्रखर होते. रोज त्यांचा आग्रह आहे, नाही तुम्ही आमच्या गावाला चलावं, तुम्ही राहायला यावं. ते पुन्हा नकार देतात. 8 दिवस, 15 दिवस, काही दिवस चालतं. आणि मग जेव्हा परतीच्या प्रवासाला निघायचं असतं तेव्हा ते सर्व महाजन सांगतात, तुम्ही येणार नसाल तर आम्ही फलटणला जाणार नाही. आता कधी कधी काय होतं की मनुष्य भावनेच्या भरामध्ये सांगून देतो आणि समोरचा ऐकून घेतो, हां असं काही नसतं, जायचं तुम्हाला जाणारच आहे. परंतु खरंच ते काही दिवस तिथं थांबतात. तुम्ही येत नसाल तर आम्ही जाणार नाही. आणि मग शेवटी त्यांचा तो प्रेमळ आग्रह, त्या आग्रहाला बळी पडल्याशिवाय कुठेतरी यांना गत्यंतर राहत नाही. होकार देतात आणि ते त्यांच्या सर्व परिवारासह फलटणला जाण्यास निघतात. फलटणहून फलटणला आणल्यानंतर त्यांचा यथोचित स्वागत होतं. धार्मिक विधींनी परिपूर्ण असं संपूर्ण गावामध्ये त्यांचं स्वागत झालेलं असतं. द्वारकेहून आलेले राजनायक त्यांची सर्व राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था ग्रामस्थ मंडळी महाजन करतात. आणि ते आपल्या राजाईसा नावाच्या पत्नीसह
फलटणला आल्यावरती तिथे ब्रह्मपुरी नावाचा जो भाग असतो, त्या ब्रह्मपुरीच्या भागामध्ये टेकडीवरती एक छानसा उत्तम यांना शोभेल असा टुमदार राजवाडा बांधून देतात आणि ते आपल्या परिवारासह तिथे राहू लागतात. त्यांना द्वारकेहून आणलं म्हणून त्यांना द्वारावतीकार नावाने सर्वजण ओळखतात. द्वारावतीकार राजनायक. काही दिवस गेल्यानंतर तिथे राहून फलटणला राजनायक अर्थातच गावातील ब्राह्मणांना जे ज्या गोष्टीसाठी योग्य आहे त्यांना ते सर्व शिक्षण, वेदांचं शिक्षण देत, सर्वांशी प्रेमाने, आवडीने, गोडीने बोलत, त्यामुळे सर्वांचे ते आवडते झाले होते. आणि मग राजाईसापासून राजनायकांना रूपनायक, वडनायक, ब्रह्मनायक, भानुनायक, कानुनायक, दायनायक अशी 7 मुले झाली. आणि ही सर्व मुले अर्थातच विद्वान निघाली. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. विद्वान निघाली, सर्व बुद्धिमान तत्ववेत्ते निघाली आणि सद्गुण संपन्नही निघाली. मग राजनायकांनी आपल्या आवाराच्या दक्षिण आणि पश्चिम अशा बाजूला तिघांसाठी 3-3 वाडे बांधून दिले. त्यातला वडील मुलगा जो रूपनायक होता याला मात्र आपल्या वाड्यात ठेवले. यात्रा संपवली, काळ धर्माला गेली, ती मरण पावले आणि मग जुना वाडाही बऱ्याच वर्षाचा झालता, पण तो पडझड झालती. मग रूपनायकाने सुंदर असा तिथं वाडा बांधला. आता रूपनायक आणि रूपायसा यांच्या जनकनायकाची लग्नाची चिंता सुरू झाली आणि त्यांना जनकनायकांसारखीच स्वज्वळ, प्रेमळ, सुंदर पत्नी अशी हवी होती. आणि ते शोध घ्यायला लागले. आणि मग चाकणच्या जनकाईसाची निवड करण्यात आली. जनकाईसाचं जनकनायकांचं लग्न झालं. उभय दाम्पत्य अर्थातच मनमिळावू भेटल्याने आपल्या आजच्या भाषेत, सामान्य भाषेत 36 गुण मिळाले. पण ते बळजबरी नव्हते मिळाले बरं का, ओढून ताडून पत्रिका दाखवून मिळवलेले नव्हते, तर खरंच मिळाले. आणि मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ठरलेल्या दिवशी वराड चाकणहून परत रीतिरिवाजाप्रमाणे फलटणला पोहोचलं. फलटणला पोहोचल्यानंतर विद्वत्ता, कीर्ती, संपत्ती यामुळे जनकनायक, जनकाईसा सुख स्वरूप प्रेमळ रूपाने राहू लागले. दोघांनाही साजेशी जोडी मिळालेली होती. परंतु या सर्व गोष्टी परिपूर्ण असताना जे संसारातल्या लग्न झालेल्या दाम्पत्यासाठी महत्त्वाची गोष्ट समजली जाते ते म्हणजे पुत्रसुख. पुत्राला जन्माला घातल्यानंतर खरं जन्माची सार्थकता होते अशी कुठेतरी संकल्पना आपल्या आपल्या जगामध्ये आहे. आणि त्यामुळे लग्न होऊन बरेच दिवस झाले, मात्र यांना काही पुत्र झाला नाही. अनेक नवस केले, अनेक जप केले, अनेक यज्ञ केले, परंतु तरीही मुलगा काय होत नव्हता. आणि मग तुम्ही एक काम करा ना, माझी छोटी बहीण रंभाईसा आहे, माझ्यापासून तुम्हाला पुत्र होत नाही तर तुम्ही रंभाईसाशी लग्न करा. रंभाईसाशी लग्न करा. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःच कितीही दुःखात असली तर सवत स्वीकारणं याच्यासाठी मनाचा खूप दिलदारपणा, खूप मोठेपणा लागत असतो. पण पुत्रमुख बघायची आपल्या नवऱ्याची, सगळ्यांची, समाजाची ती रीत आहे म्हणून ती सुचवते. आणि माझी इतर तुम्ही कुणी स्त्री केली तर कदाचित मला सवती मत्सर मिळू शकतो, सवतीचं दुःख मला भोगावं लागू. जर माझी बहीण केली तर कदाचित या दुःखापासून मी दूर जाईल. सर्वानुमते, सर्वांच्या विचाराने जनकनायकाचे रंभाईसाशी पुन्हा चाकणला जाऊन लग्न होते. पटकन लग्न झाल्यानंतर रंभाईसाचा या नवीन वाड्यामध्ये प्रवेश होतो.
तरीही त्यांना पुत्र होत नाही. आणि मग चाकणवाली जी मंडळी आहे, जनक नायकांचे सासरे, ते तिकडे चाकणच्या चक्रपाणीला नवस करतात की जर माझ्या मुलीला, आमच्या दोन्हीपैकी कोणत्याही मुलीला जर मुलगा झाला तर तुझं नाव ठेवेल. आणि जनक नायक चांगदेवाला नवस करतात की जर आम्हाला मुलगा झाला तर तुमचं नाव ठेवेल असं. आणि सोबतच सोन्याने तुमची पूजन करील, यथावत सर्व विधी करील, नवस बोलला. 100% पूजा करील असंही झालं. आणि मग एक दिवस जनक नायकाला स्वप्न पडलं की काळजी करू नकोस, रंभाईसाला पुत्र होईल. आणि ज्या रंभाईसाला पुत्र होत नाही म्हणून जनकाईसाला पुत्र होईल असं स्वप्न पडलं. ज्या जनकाईसाला पुत्र होत नाही म्हणून रंभाईसाशी लग्न केलं, त्याच जनकाईसांना थोड्याच अवधीमध्ये पुत्र झाला. आकाश ठेंगणं झालं, पुत्रमुख पाहायला मिळालं, आनंद उत्सव झाला. आणि जेव्हा पुत्र व्हायचा होता, जेव्हा गर्भधारणा झाली, तर त्या ठिकाणी रंभाईसाच्या आनंदाला पारावर नव्हता. कारण की आपली मोठी बहीण, तिला पुत्र होतोय, पण जनकाईसाचं तेज दिवसेंदिवस वाढत होतं. नेहमीप्रमाणे एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर पुत्र होण्यासाठी जे काही सामान्य तेज, चेहऱ्यावरचं तेज वाढत असतं किंवा त्यांना वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न होत असतात, तशा जनकाईसांना वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न होत असताना त्यांच्या शरीराचं तेज वाढायला लागलेलं आहे. त्यांना आनंद, सतत आनंदी, जो माणूस सतत आनंदी राहतो, खुश राहत असतो, सदैव हसतमुख राहत असतो, त्याचं वागणं, बोलणं, राहणं सगळंच आनंदी करत असतं. जनकाईसा आनंदी राहू लागल्या, वातावरण घरातलं आनंदी झालेले. फक्त पुत्र होतो याचा आनंद नाही, तर जनकाईसाची कसलीही तक्रार नाहीये, कसलीही मागणी नाहीये, कसलंही दुःख नाहीये. गर्भसंभूती झालेली असताना होणाऱ्या यातना, वेदना त्या जनकाईसांना होतच नाहीये. पुत्र गर्भ आहे, गर्भधारणा झालेली आहे, पण कसलंही दुःख नाही, कसली अडचण नाही, कसल्या वेदना नाही, आनंदाने सर्व चाललेले आहे. आणि ही गोष्ट खरं तर खूप आश्चर्याची होती. कारण एखाद्या महिलेला, एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा तिच्या अनेक अडचणी असतात, अनेक तक्रारी असतात, अनेक वेदना असतात. रंभाईसांना आपल्या बहिणीची सेवा करताना कुठलीही जनकाईसांची वेदना, यातना काही जाणवत नाही. कशा जाणवतील? तिथे माझा जगाचा मालक परब्रह्म परमेश्वर श्री चक्रपाणी महाराज येणार होते. जिथे परमेश्वर अवतार घेत असतो तिथं दुःख असतं, जिथं प्रकाश असतो तिथं अंधार असतो, जिथं वेदना असतात, जिथं आनंद असतो तिथं वेदना असतात नाही. तिथं आनंदाचं निधान, आनंदाचा सागर, आनंद घन परमेश्वर अवतार घेणार आहे. त्यांना कसल्याच वेदना होत नाही. आनंदी आहे, सुखी आहे, समाधान आहे. सगळ्या गावात चर्चेचा विषय झालेला आहे, सर्वांना आनंद झालेला आहे. सर्वांना आनंद होत असताना सर्वजण आपलं दुःख विसरण्यासाठी, आपल्या अडचणी दूर होतील, तेवढा विसर पडेल आपल्या दुःखाला, म्हणून रंभाईसाकडे, म्हणून जनकाईसाकडे वाड्यात येत. रंभाईसा आपल्या बहिणीच्या सेवेत लागलेली आहे. जनकाईसाला भेटत, गप्पा मारत, आणि महिला यायच्या, स्त्रिया यायच्या, बाई ग तुला कसं वाटतंय, तुला काय भावना आहे, तुझ्या मनातल्या काही इच्छा आहेत त्या विचारायच्या. आणि जनकाईसा सांगायच्या, नाही ग माझ्या मनात कसल्याची इच्छा नाही, सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या आहे. एरवी आंबट खावंसं वाटतं, गोड खावंसं वाटतं, पण तसलं काहीच नाही. एकदम निवांत आहे, मस्त समृद्ध असं वाटतं की बस काहीच नको, असं मस्त बरं वाटते. सगळ्या स्त्रियांना आश्चर्य वाटायचं, नाही ग. मग त्या गप्पा मारायच्या, नाही ग माझ्या पहिला मुलगा झाला ना तर मला अशा वेदना झाल्या, त्या मुलीच्या वेळेस अशा वेदना झाल्या, मला ही इच्छा झाली, ती इच्छा झाली, अशा त्यांच्या गप्पा व्हायच्या. आणि जनकाईसाला काहीच, सर्व तृप्त आहे, सदैव आनंदित आहे, समाधानी आहे, कसलीच इच्छा नाही. कारण तृप्त काम असणारा परमेश्वर त्यांच्या पोटी जन्माला घेणार होता. आणि शेवटी शके 1043 आश्विन वद्य शुद्ध नवमीला पुष्प नक्षत्रामध्ये गुरुवारी पहाटेची शांतता चिरत जनक नायकाच्या वाड्यातून बालकाचा टाहो, आनंदाचा हुंकार आल्याची बातमी सर्व गावभर पसरली. आणि वाड्यात
अगोदरच लोक खूप यायचे, आता गर्दीच मावली नाही. जनक नायक घरातली वातावरण प्रसन्न, सगळे आनंदी होते. आनंदाचे डोई आनंद तरंग, सगळी गर्दी जमा झाली आणि सगळ्या गावात उत्सव झाला. सगळी ज्यांना कळलं ते सगळेच जनक नायकाच्या आवारामध्ये वाड्यात येऊन राहतात. मुलाचं ते तेज, सौंदर्य, रूप, गुण बघून सर्वांना आश्चर्य. वाह जनक नायक हो, तुमचं भाग्य उदयाला आलं. जनकाईसा, अगं कुठलं भाग्य घेऊन आलीस तू? एवढा सुंदर गोंड छान बाळ जन्माला घातलेला आहे. हेवा वाटायला लागला इतर मातांना, आपल्या पोटी का मुलं असं जन्माला आलं नाही, हेवा वाटायला लागला होता. आणि हेवा वाटावा असंच ते बाळ होतं. रूपनायकांच्या अर्थात आजोबाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आपल्या मुलाला एवढा अद्वितीय असणारा दिसणारा सुंदर मुलगा झाला म्हणून, आणि मला आजोबा म्हणणारा माझा नातू जन्माला आला म्हणून. सगळं गाव आलेलं आहे, आनंद उत्सव साजरा झालेला आहे, बारसं झालेलं आहे आणि हळूहळू वाढत चाललेलं आहे. हे सर्व जन्म झाल्यानंतर आनंद जिकडे तिकडे आनंद, चोहीकडे सगळीकडे आनंद. आणि मग 5 दिवस झालेले आहे. 5 दिवस बारशाच्या अगोदर, अर्थातच 5 दिवस झाल्यानंतर बाळ स्तनपान करत नाही, आपल्या मातेचं दूध प्राशन करत नाहीये. आणि मग त्यामुळे सगळ्यांना दुःख वाटायला लागलं. 5 दिवस झालेले आहे, मुलाने स्तनपान केलेलं नाही. तेव्हा रूपनायकांना कळलं आणि रूपनायकांनी सांगितलं, अरे जनका, तू चांगदेवाला नवस केला होतास की तुला सोन्याची पूजा करेल आणि तुझं नाव ठेवेल. त्या चांगदेवाच्या दर्शनाला घेऊन जा, सगळं ठीक होईल, काळजी करू नको. आणि मग चांगदेवाच्या मंदिरात तिकडे नेल्यानंतर, कबूल केल्यानुसार, नवस पूर्ण केल्यानंतर बाळ स्तनपान करायला लागलं. अर्थातच हे सर्व आनंदी वातावरण असताना ज्या कारणासाठी रंभाईसांचं जनक नायकासोबत लग्न लावण्यात आलं होतं, पुत्र व्हावा म्हणून, पुत्र रंभाईसाला तर झाला नाही, जनकाईसाला झाला. तिला आनंद होता, पण शेवटी ती स्त्री होती. तिचं दुःख, थोडंसं तिला दुःख वाटणं स्वाभाविक. आणि तिचं दुःख बघून एक दिवस जनकाईसाशी बोलून जनक नायक म्हणतात, बाई ग, जरीही तुला पुत्र झालेला असला तर रंभाईसाई माझी पत्नी आहे आणि ती तुझी तर सख्खी बहीण आहे. तिला पुत्र व्हावा म्हणून आपण तिला आणलं होतं. तिला तर पुत्र झाला नाही, पण तुला पुत्र झालेला आहे. तर तुझा पुत्र तिचा पुत्र एकच आहे, दोघी सख्या बहिणी आहेत, त्यांचा पुत्र काही नाही. तर आपण एक काम करूया, या बाळकाला आपण रंभाईसाच्या सांभाळी घालूया. सख्याच बहिणीकडे पुत्र जाणार असणारे तात्काळ लगेच होकार जनकाईसाने दिलेला आहे. आणि रंभाईसाला सांगितलं, बोलवलं, रंभाईसा बघ, जरी हा पुत्र जन्माला जनकाईसाच्या पोटी आलेला आहे, तर हा फक्त जनकाईसाचा नाही, तर हा तुझाही आहे. कारण की जन्म देणाऱ्यांपेक्षा सांभाळ करणारे मोठे ठरत असतात. आमच्या गोपालकृष्णांचं उदाहरण घ्या ना, जन्म दिला देविकी मातेने, सांभाळ केला यशोदा मातेने, याचं उदाहरण दिलं. आणि मग जनकाईसाने सांगितलं, बाई ग, हा मूल जेव्हा 1 वर्षाचं होईल तेव्हा तू हे मूल तुझ्या घरी घेऊन जा. आणि तुझ्या घरी घेऊन गेल्यानंतर आपण त्याला नगर भोजन सर्वांना आमंत्रण देऊया. आणि अशा पद्धतीने रंभाईसा मनोमन सुखावली. आणि श्री चक्रपाणी महाराज 1 वर्षाचे झाले. त्याचं वागणं, त्यांचं लढीवाळपणे बागडणं हे सगळ्यांना आनंद देत होतं. प्रत्येकाला मूल घ्यावंसं, घेतल्यानंतर सोडावंसं वाटत नव्हतं, आपल्याकडेच राहावं. आणि साक्षात परमेश्वर होतं ना, वाटणारच आहे, स्वाभाविकच होतं. हळूहळू वर्षभर झालेलं आहे. आणि वर्ष झाल्यानंतर चांगदेवाची पूजा केली, चक्रपाणीची पूजा केली, सगळं झालं. आनंदी देत असतात त्यांना अनेक